हॅलो एव्हरीवन. लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं आहे की युनिट सेल म्हणजे काय असते, युनिट सेलचे किती टाइप्स असतात आणि ब्रवायस लॅटिसेस म्हणजे काय. युनिट सेल इज अ स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ अ क्रिस्टल लॅटिस. There are 7 main types of unit cells, and those 7 unit cells are further divided into 14 Bravais lattices that we have discussed earlier. In today's lecture, we are going to discuss about 3 Bravais lattices of cubic unit cell. Cubic unit cells are basically divided into simple cubic unit cell, body centered cubic unit cell, and face centered cubic unit cell. ही जी 3 cubic unit cells आहेत ही बनतात कसे हे आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करायचं आहे. कोणतंही क्रिस्टल बनत असताना ॲटम्सची अरेंजमेंट जी असते, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्सची अरेंजमेंट जी असते ती खूप मॅटर करते. तर कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स नेमके कशा पद्धतीनं अरेंज झाले की कोणत्या प्रकारचे लॅटिसेस आपल्याला मिळतात, कोणत्या प्रकारचे युनिट सेल्स आपल्याला बघायला मिळतात, हे या लेक्चरमध्ये डिस्कस करायचं आहे. त्यासाठी आपल्याकडे जे हेडिंग आहे ते आहे पॅकिंग इन सॉलिड्स. Under the heading of packing in solids, we are going to discuss the arrangement of constituent particles through which the unit cells are generated. So, every unit cell is formed by various steps of arrangement of constituent particles. First stage or first step is linear packing in one direction. Constituent particles जे असतात crystalline solid form होत असताना सगळ्यात पहिल्यांदा एका डिरेक्शनमध्ये काय होतात, अरेंज झालेले असतात. त्याला म्हटलं जातं वन डायमेन्शनल अरेंजमेंट. जर कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्सची अरेंजमेंट एकाच कोणत्याही ॲक्सिसच्या अलॉंग होत असेल तर त्याला म्हटलं जातं वन डायमेन्शनल अरेंजमेंट. हिअर वी कॅन सी दॅट every atom is attached to 2 more atoms. Every atom is attached to 2 more atoms. So the term coordination number in case of one dimensional arrangement is 2. Coordination number means what? Coordination number is the number of atoms attached to a particular atoms. Number of atoms attached or number of atoms touching to a particular atom is called coordination number, and for one dimensional arrangement it is 2. नेक्स्ट स्टेप जी असते ती असते प्लेनर पॅकिंग अरेंजमेंट ऑफ स्फिअर्स. इन दिस वी आर गोइंग टू डिस्कस 2 dimensional अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. फर्स्ट वन इज ए टाईप अरेंजमेंट. या अरेंजमेंटमध्ये आपल्याला बघायला मिळतं की कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स जे आहेत किंवा ॲटम्स जे आहेत ते 2 ॲक्सिसच्या अलॉंग काय झालेले आहेत, अरेंज झालेले आहेत. तर एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसच्या अलॉंग कन्सिडर करू आपण अरेंजमेंट झालेली असेल तर आपल्याला हे अशा पद्धतीने स्ट्रक्चर बघायला मिळणार, ज्याच्यामध्ये हा जो फर्स्ट टाईपचा लेअर आहे तशाच पद्धतीचा सेकंड टाईपचा लेअर आहे. सेकंड लेअरच्या वरचा जो लेअर आहे तो सुद्धा सेम टाईपचा आहे. फोर्थ लेअर इज ऑल्सो सेम टाईप. सो दिस इज कॉल्ड ए टाईप स्क्वेअर क्लोज पॅकिंग. दिस इज कॉल्ड स्क्वेअर क्लोज पॅकिंग बिकॉज इफ वी जॉईन द सेंटर्स ऑफ एनी स्फिअर्स वी आर गोइंग टू गेट द स्क्वेअर. या अरेंजमेंटमध्ये जी वॉइड आपल्याला बघायला मिळते, आता वॉइड म्हणजे काय, तर वॉइड इज अ स्पेस, अनऑक्युपाईड स्पेस प्रेझेंट इन टू द क्रिस्टल. तर ही जी वॉइड आहे तिला म्हटलं जातं क्युबिक वॉइड इन केस ऑफ स्क्वेअर क्लोज पॅकिंग. वाय दिस इज कॉल्ड क्युबिक वॉइड? बिकॉज द शेप ऑफ द वॉइड इज लाईक अ क्यूब, सो इट इज कॉल्ड क्युबिक वॉइड. नेक्स्ट टाईप ऑफ अरेंजमेंट वी कॅन हॅव लाईक दिस AB type arrangement, or it is called hexagonal close packing in 2 dimension. मघाची जी अरेंजमेंट बघितली त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं की समजा आपण कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स अशा पद्धतीनं जर अरेंज केले तर नेक्स्ट लेअर जो असणार आहे तो सेम असणार आहे एक्झॅक्टली ॲज दॅट ऑफ फर्स्ट लेअर. बट इन हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग आपण काय करणार की हे जे ॲटम्स आहेत त्यांच्यामध्ये जे डिप्रेशन्स तयार होतात, ज्या खाचा असतात त्या खाचांच्या मध्ये आपण काय करणार आहोत, ॲटम्सना अरेंज करणार आहोत, सो दॅट जी काही स्पेस क्रिएट होते किंवा जी वॉइड क्रिएट होते ती काय झाली पाहिजे, आकाराने छोटी असली पाहिजे. आणि सो आपण ॲटम्सची अरेंजमेंट अशा पद्धतीनंही करू शकतो. आणि अशा पद्धतीच्या अरेंजमेंटमधून 2 डायमेन्शनल अरेंजमेंटमधून जे स्ट्रक्चर क्रिएट होतं त्याला म्हटलं जातं हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन. इन दिस वी कॅन सी दॅट देर आर ट्रायँग्युलर वॉइड्स. वॉइडचा शेप हा ट्रायंगल सारखा असल्यामुळे त्याला ट्रायँग्युलर वॉइड असं म्हटलेलं आहे. अँड इफ वी जॉईन द स्फिअर्स ऑफ द सेंटर्स ऑफ 6 स्फिअर्स देन इट फॉर्म्स अ हेक्झॅगॉन.
सो इट इज कॉल्ड हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग. कोणत्याही ॲटमचा जर विचार केला तर त्याला 6 ॲटम्स अटॅच झालेले आहेत. आणि सो द कोऑर्डिनेशन नंबर ओव्हर हिअर इज 6. नेक्स्ट स्टेप for the formation of a crystal is 3-dimensional arrangement or 3-dimensional packing of constituent particles. आपण आतापर्यंत 1-dimensional and 2-dimensional arrangement पाहिलेली आहे. या 2 स्टेप थ्रू क्रिस्टल्स तयार होत नाहीत, तर these are the stepping stones towards the formation of crystal lattice. First 1-dimensional arrangement, second 2-dimensional arrangement and third one 3-dimensional arrangement मधून crystals तयार होतात. तर how 3-dimensional arrangement is formed that we are going to study. 3-dimensional arrangement, in that first one AAA type simple cubic structure. AAA type arrangement, याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, जो फर्स्ट लेअर आहे तो A टाईप आहे असं आपण कन्सिडर करू. स्क्वेअर क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन. त्याच्यावर जो आपण लेअर अरेंज करणार कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलचा तो पण सेम फर्स्ट लेअरसारखा असणार. त्याच्यावरचा जो लेअर असणार तोही फर्स्ट लेअरसारखा असणार. त्याच्यावरचा लेअर जो असणार आहे तोही सेम टाईपचा असणार आहे. सो दिस इज AAA टाईप स्क्वेअर क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शन. यातून जो जनरेट होतो त्याला म्हटलं जातं सिम्पल क्युबिक युनिट सेल. आता ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं की हे पुढचे जे 4 स्फिअर्स आहेत ते आणि त्याच्या इमिडिएट मागचे 4 स्फिअर्स आहेत ते, त्यांचे जर आपण सेंटर्स जॉईन केले तर आपल्याला काय मिळतं, क्यूब मिळतो. आणि तो त्याच्यामध्ये ॲटम्स आपल्याला कुठे बघायला मिळतात, फक्त कॉर्नर्सला. आतमध्ये काय असणार आहे, स्पेस प्रेझेंट असणार आहे. सो दिस इज कॉल्ड सिम्पल क्युबिक युनिट सेल विच इज फॉर्म ड्यू टू AAA type square close packing in 3 dimension. Here the coordination number is 6. How it is 6? See, if we consider this atom in the middle, त्याला किती ॲटम्स टच करत आहेत, 4. त्याच्या बॅकच्या लेअरमध्ये पण एक ॲटम असणार आहे, तो त्याला टच करत असणार. त्याच्या पुढच्या लेअरमधला एक ॲटम त्याला टच करत असणार आहे. सो 1 2 3 4, त्याच्या मागचा एक आणि त्याच्या पुढचा एक, असे 6 ॲटम्स त्याला टच करतात. सो कोऑर्डिनेशन नंबर इज 6. द सेम केस we are going to observe in for every atom. Okay, so next type of arrangement is ABAB type hexagonal close packed structure. ABAB type hexagonal close packing in 3 dimension. तर बाळांनो ह्याच्यामधून आपल्याला बघायला मिळतं की ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे युनिट सेल्स क्रिएट होताना दिसतात. एक म्हणजे HCP that is called hexagonal close packed structure and दूसरा आहे FCC face centered cubic unit cell. So how they are going to form, let us discuss. Consider this one is our first layer, ज्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, hexagonal close packing in 2 dimension फर्स्ट आपण करून घेतला आणि त्याच्यावर आपण सेकंड लेअर अरेंज केलेला आहे. हा लेअर कसा अरेंज केलेला आहे ते आपण डिस्कस करूयात. पहिला जो लेअर आहे ह्या फर्स्ट लेअरमध्ये आपल्याला बघायला मिळतं की इथे आपल्याला 2 प्रकारचे ट्रायंगल्स बघायला मिळतात. काही ट्रायंगल्स जे आहेत ते अपवर्ड डिरेक्शनमध्ये आहेत, काही ट्रायंगल्स जे आहेत त्याला लागून ते डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये आहेत. अपवर्ड डाऊनवर्ड लाईक दिस. ह्याच्यामध्ये आपण जर विचार केला तर ॲट ए टाइम आपण आयदर वी कॅन पुट द स्फिअर ऑन द ट्रायंगल विच इज प्रेझेंट इन अपवर्ड डिरेक्शन और वी कॅन पुट द स्फिअर ऑन द ट्रायंगल विच इज प्रेझेंट इन डाऊनवर्ड डिरेक्शन. ॲट ए टाइम आपण ह्या 2 स्फिअर्सवर ह्या 2 ठिकाणी स्फिअर्स ठेवू शकत नाही. आणि त्यामुळे आपण सेकंड लेअर जो आहे तो समजा अपवर्ड ट्रायंगल्सना कव्हर केलं तर आपल्याला अरेंजमेंट अशा पद्धतीने बघायला मिळणार. डाऊनवर्ड ट्रायंगल जे आहेत ते काय झालेले आहेत, ॲज इट इज प्रेझेंट आहेत. हीच अरेंजमेंट इथं इलॅबोरेट करून दाखवलेली आहे. आपण काय केले, सगळ्या अपवर्ड ट्रायंगल्सना सेकंड लेअरनी काय केलेलं आहे, अरेंज केलेलं आहे. या सेकंड लेअरच्या अरेंजमेंटमधून 2 प्रकारच्या वॉइड्स क्रिएट होताना दिसतात. आता 2 प्रकारच्या ज्या वॉइड्स क्रिएट होतात त्या वॉइड्समध्ये आपल्याला बघायला मिळतं की एक वॉइड जे आहे ही 4 ॲटमच्या कॉम्बिनेशननी बनते. 1 2 3 and 4. ह्याच्या आतमध्ये जी स्पेस असणार आहे ती वॉइड आहे आणि तिला म्हटलं जातं टेट्राहेड्रल वॉइड. दॅट इज गोइंग टू बी कॉल्ड टेट्राहेड्रल वॉइड. सिमिलरली 1 2 3 and 4 यांच्या कॉम्बिनेशननी सुद्धा इथे एक टेट्राहेड्रल वॉइड स्पेस क्रिएट होणार आहे. कळतंय. नेक्स्ट जी काही टाईपची वॉइड आहे तिला म्हटलं जातं ऑक्टाहेड्रल वॉइड. ऑक्टाहेड्रल वॉइड कशी जनरेट होते तर 1 2 3 खालच्या लेअरमधला हा
स्फिअर 1 2 3 4 5 6 स्फिअरच्या कॉम्बिनेशननी जी बनते ती असते ऑक्टाहेड्रल वॉइड. मी इथे सेपरेटली दाखवण्याचा प्रयत्न करते. सी, जर आपण 4 स्फिअर्स सेम पद्धतीचे अशा पद्धतीने जॉईन केलेले असतील तर त्यांच्या कॉम्बिनेशननी जी बनणार 1 2 3 अँड 4 त्यांच्या कॉम्बिनेशननी आतमध्ये जी बनणार तिला म्हटलं जातं टेट्राहेड्रल वॉइड. ठीक आहे. त्याचा शेप कसा असतो टेट्राहेड्रॉन सारखा. जर आपण वरच्या स्फिअरचा जो सेंटर आहे तो तिथून खाली लाईन ड्रॉ केली आणि खालचे जे 3 स्फिअर्स आहेत त्यांना आपण कनेक्ट केलं तर इट विल लुक लाईक टेट्राहेड्रॉन. सो इट इज कॉल्ड टेट्राहेड्रल वॉइड. शेप असा असतो टेट्राहेड्रॉन सारखा म्हणून त्याला टेट्राहेड्रल वॉइड असं म्हटलं जातं. आणि सेकंड टाईपची जी वॉइड आपण दाखवलेली आहे ती कशी तयार झालेली आहे बाय द कॉम्बिनेशन ऑफ हाऊ मेनी स्फिअर्स 6 स्फिअर्स लाईक दिस. 3 बेसच्या लेअरमधले आणि नंतरचे जे 3 आहेत ते वरच्या लेअरमधले 3 ॲटम्स आहेत. यांच्या कॉम्बिनेशननी जी आतमध्ये बनणार 6 स्फिअर्सच्या कॉम्बिनेशन दॅट इज कॉल्ड ऑक्टाहेड्रल वॉइड. ओके. सो वरचे जे काही 3 स्फिअर्स आहेत त्यांचे जर आपण सेंटर जोडले तर असा ट्रायंगल क्रिएट होतो. खालचे जे स्फिअर्स आहेत त्यांना जोडले की हा असा ट्रायंगल क्रिएट होतो आणि आपण याला जर कनेक्ट केलं तर आपल्याला ऑक्टाहेड्रॉन तयार झालेला बघायला मिळतो. आणि हा जो ऑक्टाहेड्रॉन आहे अशा पद्धतीचा शेप या वॉइडचा असतो त्यामुळे त्याला म्हटलं जातं ऑक्टाहेड्रल वॉइड. ओके. सो फॉर एव्हरी स्फिअर we are going to get for every atom there are 2 tetrahedral 1 octahedral. For every atom there are 2 tetrahedral 1 octahedral. So we can say that per atom, for every atom if there is 1 atom we are going to find 2 tetrahedral and 1 octahedral word. Okay. So if there are 20 atoms arranged we are going to get how many tetrahedrals 40 tetrahedrals and 20 octahedral voids. ठीक आहे. सो जितके स्फिअर्स असतात कन्सिडर करू n त्याच्या डबल टेट्राहेड्रल असतात 2n टेट्राहेड्रल आणि जितका नंबर असतो त्याच्या इतक्याच ऑक्टाहेड्रल वॉइड्स आपल्याला बघायला मिळतात. ओके. देन now we are going to discuss how the HCP and FCC unit cells are formed. हा सेकंड लेअर आहे. थर्ड लेअर आपण कशा पद्धतीने अरेंज करणार त्यावर डिपेंड करतं की HCP बनणार की FCC बनणार. हा झाला फर्स्ट लेअर, हा झाला सेकंड लेअर. आता याच्यावर जो थर्ड लेअर आपण अरेंज करणार तो आपण आयदर वी कॅन पुट स्फिअर ऑन हिअर ऑन दिस वॉइड ऑक्टाहेड्रल वॉइड और वी कॅन पुट स्फिअर ऑन दिस टेट्राहेड्रल वॉइड. आता ही टेट्राहेड्रल वॉइड कशी क्रिएट होतीये तर 1 2 3 हे 3 स्फिअर्स त्याच्या खाली बेसच्या लेअरमधला चौथा स्फिअर. तर ही एक न्यूली जनरेटेड टेट्राहेड्रल वॉइड आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्या शेजारी पण एक टेट्राहेड्रल क्रिएट होतीये, त्याच्या शेजारी सुद्धा एक टेट्राहेड्रल क्रिएट होतीये, त्याच्या शेजारी पण एक टेट्राहेड्रल क्रिएट होतीये. ह्याचा अर्थ ह्या ज्या न्यूली जनरेटेड टेट्राहेड्रल्स आहेत त्यावर आपण स्फिअर ठेवू शकतो थर्ड लेअरचे किंवा आपण ऑक्टाहेड्रल्सवर अरेंज करू शकतो. तर 2 वेगवेगळ्या प्रकारच्या अरेंजमेंटमधून 2 वेगवेगळ्या प्रकारचे unit cells generate होतात. Okay. So first we are going to discuss about HCP. So here we can see that if we put these spheres on the newly generated tetrahedral इथे आपल्याला बघायला मिळतं की हा जो लेअर आहे दिस इज एक्झॅक्टली ॲज दॅट ऑफ फर्स्ट लेअर ए टाईप लेअर. सो हा खालचा लेअर जर ए असेल, सेकंड लेअर जर बी असेल तर थर्ड लेअर जो असतो तो एक्झॅक्टली खालच्या म्हणजे सगळ्यात बेसच्या लेअर सारखाच आपल्याला बघायला मिळतो. हे ॲटम एक्झॅक्टली खालच्या ॲटम्सवर प्रेझेंट असतात त्यामुळे ह्याला ए बी टाईप हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग असं म्हटलं जातं. एलॅबरेट करून इथं आपल्याला दाखवलेलं आहे की हा जर बेसचा लेअर असेल तर तिथे बी टाईपचा लेअर असा असणार ए बी टाईप अरेंजमेंट. हे जे काही आपल्याला दाखवलेलं स्मॉल स्ट्रक्चर आहे हे यातून आपण काय केलेलं आहे पिकअप केलेलं आहे आणि त्याला एलॅबरेट करून समजावून सांगितलेलं आहे. इथं आपण बघू शकतो ए टाईप लेअर जर असा असेल तर हा बी टाईप आहे, हा ए टाईप हा बी टाईप. यातून जे बाहेर पडतं दॅट इज आवर HCP युनिट सेल.
In the HCP unit cell, we are going to find that every atom is attached to 12 atoms. जर आपण मिडलचा ॲटम कन्सिडर केला कन्व्हिनियंटसाठी, तर शेजारी त्याच्या 6 ॲटम्स आहेत, त्याच्यावर 3 ॲटम्स, त्याच्या बेसला 3 ॲटम, त्याच्या खालच्या बाजूला 3 ॲटम. Total number of atoms 12. So every atom we are going to find that it is touching to how many atoms? 12 atoms. So coordination number over here is 12. Next type of unit cell is FCC unit cell. It is also formed by the hexagonal close packing in 3 dimension. आता बघा आपण थर्ड लेअर कशा पद्धतीने अरेंज केलेला आहे. आपण HCP फॉर्म होत असताना काय केलं, स्पियर्स इथं अरेंज केले होते. आता आपण CCP म्हणजेच काय, क्युबिक क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर किंवा फेस सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर फॉर्म करण्यासाठी स्पियर्स इथे ठेवणार आहोत. ऑक्टाहेड्रल वॉइड्सवर आपण काय करणार आहोत, थर्ड लेअरचे स्पियर्स अरेंज करणार आहोत. सो वी आर गोइंग टू गेट दिस टाईप ऑफ अरेंजमेंट. जर आपण सगळ्या ऑक्टाहेड्रल्सना कव्हर केलं तर आपल्याला अशा पद्धतीची अरेंजमेंट बघायला मिळते. पण हा जो थर्ड लेअर आहे तो फर्स्ट लेअरसारखा असणार नाही आहे. सो ABC टाईप अरेंजमेंट असं म्हटलं जातं आणि त्यातून जनरेट होतो FCC युनिट सेल विच इज डिस्कस्ड ओव्हर हिअर. Consider if this is A type arrangement, on that the second layer is B type, third one is C type. Again we are going to find that the fourth layer is A type. So ABC type arrangement like this. या युनिट सेल या अरेंजमेंट मधून जो जनरेट होतो तो असतो FCC युनिट सेल किंवा त्यालाच CCP असंही म्हटलं जातं. CCP इज नथिंग बट क्युबिक क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर. FCC अँड CCP both are the same things. याच्यामध्ये पण आपण जर ऑब्झर्व केलं तर कोऑर्डिनेशन नंबर असतो 12. कन्सिडर दिस ॲटम. कोणताही ॲटम कन्सिडर केला तरी चालतो, पण आपण कन्व्हिनियन्ससाठी हा ॲटम कन्सिडर करूयात. त्याच्या अराउंड 6 ॲटम्स त्याला टच करतात, बेसच्या लेअरमधले 3 आणि याच्यावर पुन्हा B टाईप लेअर असणार त्याच्यातले 3 ॲटम्स. सो 1 2 3 4 5 6 7 8 9 11 6 7 8 9 10 11 12 असे 12 ॲटम्स आपल्याला बघायला मिळतात. सो हिअर ऑल्सो कोऑर्डिनेशन नंबर इक्वल्स टू काय असतं 12. सो आपल्याला काय बघायला मिळालं की AB टाईप अरेंजमेंट हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शन मधून आपल्याला जो जनरेट होतो तो HCP युनिट सेल असतो, त्याचा कोऑर्डिनेशन नंबर असतो 12. आणि ABC टाईप अरेंजमेंटमधून जो जनरेट होतो तो असतो FCC unit cell. I hope you are clear with these 3 unit cells. The last one is body centered cubic unit cell, that is BCC. BCC जो आहे तो कशा पद्धतीच्या अरेंजमेंट मधून जनरेट होतो ते आपण बघूयात. कन्सिडर करूयात आपण A टाईप लेअर अशा पद्धतीने अरेंज केलेला आहे. स्क्वेअर क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन. ओके, सो इफ वी पुट the spheres of second layer on these voids, the structure will look like this. आपण जर त्या voids cubic voids ना काय केलं, कव्हर केलं तर आपल्याला सेकंड लेअर हा अशा पद्धतीनं बघायला मिळणार. दिस इज आवर A टाईप लेअर, दिस इज B टाईप लेअर. याच्यावरचा जो नेक्स्ट थर्ड लेअर असणार आहे तो पण पुन्हा कसा असणार आहे, A टाईप लेअर सारखा असणार आहे. ओके, आय एम नॉट गोइंग टू ड्रॉ इट in detail, but again A type layer. So this is AB type square close packing in 3 dimension. आता यातून जो जनरेट होतो तो असतो BCC, दॅट इज बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. अरेंजमेंट कशी आहे बघा पुन्हा एकदा, की हे 4 कन्सिडर करा, फ्रंटचे 4 ॲटम्स आहेत, 4 कन्सिडर करूयात कन्व्हिनियन्ससाठी. त्याच्यावर एक स्फिअर ठेवला आणि त्याच्यावर पुन्हा तशाच पद्धतीचे जर आपण 4 स्फिअर्स अरेंज केले आणि पुढचे जे 4 स्फिअर्स आहेत आणि मागचे 4 स्फिअर्स त्यांचे जर आपण सेंटर जोडले तर आपल्याला एक क्यूब जनरेट झालेला बघायला मिळणार. आणि त्या क्यूबच्या बॉडीच्या आतमध्ये एक ॲटम प्रेझेंट असणार आहे. कॉर्नरचे 8 ॲटम्स हे अशा पद्धतीनं अरेंज झालेले बघायला मिळणार. बॉडीच्या आतमधला एक आणि हे कॉर्नरचे 8 असा हा झाला क्रिएट बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल BCC. ह्याच्यामध्ये जर आपण कन्सिडर केला हा मिडलवाला ॲटम तो किती जणांना टच करतोय, 1 2 3 4 5 6 7 8.
सो व्हॉट विल बी द कोऑर्डिनेशन ओव्हर हिअर? कोऑर्डिनेशन नंबर 8. जर आपण कॉर्नरचा ॲटम जरी कन्सिडर केला तरी सुद्धा तो अरेंजमेंट ज्या वेळेला थ्रू ऑफ द क्रिस्टल होत जाते त्यावेळेला तोही कोणाच्या तरी मिडलमध्ये प्रेझेंट असू शकतो आणि त्यामुळे तोही किती ॲटम्सना टच करतो? तर 8 ॲटमना. सो व्हॉट विल बी द कोऑर्डिनेशन नंबर इन फॉर एव्हरी ॲटम इन BCC? दॅट इज 8. I hope you are clear with the concept. That is how the unit cells are getting formed or generated. Here I am going to show you the cubic unit cells. This is our simple cubic unit cell. This one is body centered cubic unit cell. This one is face centered cubic unit cell. या तिन्ही युनिट सेल्सना आपल्याला डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचं आहे. ह्याच्यामध्ये जागा किंवा स्पेस जी असते ती किती ऑक्युपाईड असते, किती स्पेस अनऑक्युपाईड असते, म्हणजेच वॉइड किती असते, दॅट इज मीन्स packing efficiency of every unit cell we are going to discuss in the next video. Thanks for watching.